कैरीचा हा चटपटीत पदार्थ तुम्ही कधी करून खाल्लात का नाही मला कमेंट करून एकदा नक्की कळवा। ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे कैरी आणि कैरीला मी अगदी व्यवस्थित पील करून घेणार आहे। इथे मी तुम्ही पिलरने देखील पील करू शकता। इथे मी चाकूने गेलेला आहे कारण की मला सवय आहे चाकूची, त्यामुळे इथे मी चाकूने व्यवस्थित याच्यावरचं पूर्ण साल जी आहे ती काढून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे एक खिसणी घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला ही कैरी जी आहे व्यवस्थित खिसून घ्यायची आहे। आणि याबरोबर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। इथे अशा प्रकारे मी कैरी जी आहे ही खिसून घेत आहे आणि त्यानंतर मी हे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण चिमूटभर हळद घालूयात, थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही घालू शकता। मी इथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे चवीपुरते घालण्यासाठी। आणि त्यानंतर इथे थोडंसं मी इथे जिरा पावडर घातलेला आहे आणि गोडव्यासाठी इथे मी घेतलेला आहे गूळ, थोडासा क्रश करून घेतला होता मी गूळ। 2 चमचे भरून मी यामध्ये गूळ घालणार आहे इथे आणि त्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा जेवणासोबत तुम्ही एक साइड डिश म्हणून पण ही रेसिपी ट्राय करू शकता आणि अशी देखील आपण ही रेसिपी खाऊ शकतो कारण की स्पेशली मुली तर खातातच, कारण की त्यांना आंबट गोड तिखट असा चटपटीत पदार्थ फार आवडतो। त्यामुळे मी पण असा टाइमपास करत राहते आणि खरंच ही रेसिपी एवढी छान बनते ना, खूप टेस्टी पण लागते। आता आपल्याला यावर द्यायचा आहे एक मस्तपैकी तडका। मी बाजूला तडका रेडी करून घेतला होता जिरा मोहरी आणि कढीपत्ता घालून। तेलामध्ये थोडंसं जिरा मोहरी आणि कढीपत्ता घालून मी जो तडका रेडी केला होता तो आता यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि मग हे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी सर्व करायचं आहे। मोहरी आणि जिऱ्याचा तडका पडल्याने याला आणखी जास्त चव येते। जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा किंवा तुम्ही बनवत पण असाल तर तुमच्या इथे या पदार्थाला काय म्हणतात मला कमेंट करून एकदा नक्की कळवा। आणि ही चटपटीत, चमचमीत, आंबट गोड तिखट अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही सर्व करू शकता आणि ही रेसिपी तुम्ही करून जर फ्रीजमध्ये ठेवलीत तर ही हमखास 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये चांगली राहू शकते। आणि जर तुम्हाला आणखी काही दिवस टिकवायची असेल तर तुम्हाला हिला तडक्यामध्येच गॅसवर थोडंसं गरम करून घ्यावं लागेल, त्यानंतर तुम्ही ही फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस स्टोअर करू शकता। तर चला भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर। आणि हो प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।